मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती, आता वनरक्षक भरती सगळी अपडेट मी तुम्हाला सांगत आलो आहे. आणि माझ्या चॅनलवर जे जुने विद्यार्थी आहेत किंवा जुने मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांना माहिती आहे, मी जो व्हिडिओ तुम्हाला आजपर्यंत सांगत आलेलो आहे की गुणवंतीनुसारचा अर्थ काय आहे किंवा 54+ किती विद्यार्थी पास होणार आहेत आणि किती विद्यार्थी 54+ सगळेच विद्यार्थी घेणार आहेत की नाही घेणार आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. त्याचबरोबर एक सर्वात मोठी माहिती तुम्हाला दिली होती ती म्हणजे गुणवंतीनुसारचा अर्थ. आता अमरावतीचा जो फिजिकलचं एक परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक मी वाचलेलं आहे, म्हणून मी आज रात्री व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी भेटून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल नेमकं मी काय बोललो होतो आणि कोणत्या प्रकारे तुमचं फिजिकल होणार आहे. आता गुणवंतीनुसार अर्थ काय, अनेक महाशय यूट्यूबवरवाले की गुणवंतीनुसार म्हणजे तुमचं मेरिट लागणार आहे किंवा काय होणार आहे, तुमचं असं मेरिट लागणार आहे, तुमचं 54+ विद्यार्थी घेणारच नाही, असे महाशय अनेक यूट्यूबरवाले होते. महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा यूट्यूबरमध्ये सांगितलं होतं की गुणवंतीनुसारचा अर्थ काय. तर जे विद्यार्थ्यांनी खरोखरच माझा पहिल्यापासून व्हिडिओ बघितलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना व खरोखर ती कंटिन्यू सराव चालू ठेवलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळं आणि माझा विश्वासावर तुम्ही फिजिकल चालू ठेवलेला होता, त्यामुळं तुम्हाला मी त्याचं फळ तुम्हाला लवकरच भेटणार आहे. परंतु अनेक यूट्यूबरवाले असे होते की गुणवंतीनुसारचा अर्थ म्हणजे तुमचं मेरिट लागणार मग तुम्हाला फिजिकलला बोलवणार. तर मित्रांनो असं काय होणार नाही, हे मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरही सांगितलं होतं. परंतु माझ्या चॅनलवर कोणीही सबस्क्राईब करत नाहीत, नुसताच व्हिडिओ बघतात. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खरोखर सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा. सबस्क्राईब केला तर 100% तुम्हाला माझी म्हणजे जे खरी गोष्ट आहे त्या खरी गोष्टीवरच आपण व्हिडिओ बनवत असतो आणि खऱ्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की गुणवंतीनुसार जो अर्थ होता तो अर्थ काय आहे हे तुम्हाला आता अमरावतीच्या विद्यार्थ्यांना समजत असेल की ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र झालेले आहेत. म्हणजेच काय, तर तुमचं फिजिकल होणार आहे तर सगळ्यांचंच फिजिकल होणार आहे, म्हणजे 54+ जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचं होणारच आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचं पहिला फिजिकल होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना 54 गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना शेवटला फिजिकल होईल. कारण त्यांचं फिजिकल होणार म्हणजे होणार, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं. आता तो विषय झाला वेगळा की तुम्हाला खरोखरच माझ्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीची मेसेज करत होते. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचं मेसेज माझा फॉरवर्ड केलेला आहे. अनेक लोक तुम्हाला बोलत होता की थोड्या दिवसात तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कळेल गुणवंतीनुसारचा अर्थ. अनेक यूट्यूबरवाल्यांनी पण मला मेसेज केला होता की गुणवंतीनुसारचा अर्थ काय होत नाही. अनेक शिक्षकांनी मला मेसेज केला होता गुणवंतीनुसार म्हणजे काय आहे तुला मला माहिती आहे का. उगाचच तुम्ही यूट्यूबमध्ये काहीतरी सांगता आणि पोरांचा माइंड वेगळा करून ठेवता. परंतु आज जो रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टवर महाराष्ट्रामधनं कोणत्याही यूट्यूबरवाल्यांना मी बिनधास्त बोलू शकतो आहे. कोणत्याही यूट्यूबरवाल्यांना गुणवंतीनुसारचा अर्थ सांगितला नव्हता. तुम्हाला मी सांगितलं होतं गुणवंतीनुसार म्हणजे काय, ज्याला जास्त गुण आहेत त्या विद्यार्थ्याचं फिजिकल पहिला होईल आणि ज्याचं कमी गुण आहेत त्यांचं फिजिकल नंतर होईल. हा विषय झाला आता गुणवंतीनुसारचा. आता फिजिकल कसं होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं मेडिकल कसं होईल, तुमचं कागदपत्र व डॉक्युमेंट कसं व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला कोणत्या वेळेला फिजिकलला किती पोरं सोडले जातील. आता अमरावतीचं 960 विद्यार्थ्यांनी तिने बोलवलेले आहेत आणि प्रत्येक वेगवेगळे ट्रूप आहेत. म्हणजे सकाळी 6चा बॅच आहे, त्यांना 2 तास कागदपत्र व्हेरिफिकेशन होईल. पहिला बॅच 8ला चालू होईल, त्याच्यानंतर 7चा एक बॅच आहे, त्याच्यानंतर ती 9ला चालू होईल, परत 10ला चालू होईल आणि 11ला चालू होईल. म्हणजे 11 म्हणजे 12पर्यंत जे विद्यार्थी आहेत ते पळेल. म्हणजे 12 ते 3 हे जे टायमिंग आहे, या टायमिंगमध्ये अनेक विद्यार्थ्यांना तिथं रेस्ट घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर 3 नंतर म्हणजे 3 नंतर तुमचं परत प्रोसेस चालू होईल. 3ला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोललेले आहेत त्यांचं फिजिकल 4 वाजता होईल आणि 4 वाजता बोललेलं त्यांचं 5 वाजता होईल आणि 5 वाजता बोललेलं त्यांचं 6 वाजता होईल. असं टोटली ते दिवसाचं जे मॅनेजमेंट तिने केलेलं आहे ते 100 पोरांचं केलेलं आहे. म्हणजे एक पोरगा 100 ते 125 जणांचा ग्रुप होऊन जाईल आणि त्याच पद्धतीने तुमचं फिजिकल होईल.
आणि अजून मी सांगतोय गुणवंतीनुसारचा जो अर्थ कुणी बघितला नसाल तर 4 महिन्यापाठीमागचा माझा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मागचा तुम्ही चेक करा, तरच तुम्हाला समजेल खरोखरच मी जे बोललो होतो ते खरं ठरलं होतं की नाही ठरलं होतं. त्यामुळंच मी हा आज व्हिडिओ बनवला होता. अनेक मला सांगायचं आहे की तुम्ही आता फायनल मेरिट सगळ्यात महत्त्वाचं आहे. फायनल मेरिट आता त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तरीसुद्धा मी थोडं सांगून देतो. जी मागील व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये मी फायनल मेरिट पण तुम्हाला सांगितलं होतं. फायनल मेरिट माझ्यावर विश्वास असेल तर फायनल मेरिटचा जो व्हिडिओ आहे ती पूर्ण बघा. तुमच्या कॅटेगरीचं मेरिट जर 100% तेवढंच गेलं जात असेल, तुम्ही जर तेवढा स्कोर होत असेल तर 100% तुम्ही वनरक्षक म्हणून पात्र आहात. त्यामुळं अजून पण वेळ गेलेली नाही आहे, सराव करत राहा. अजून पण ठाण्याचं, नागपूरचं, नाशिकचं, त्याचबरोबर पुणे असेल आणि वेगवेगळे जिल्हे आहेत त्यांचं फिजिकलची तारीख येणार आहे. परंतु जे अमरावतीचे आलेलं आहे त्या अमरावतीची तारीखप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण तो विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलला पहिला, आणि ज्या विद्यार्थ्याला कमी गुण तो विद्यार्थी शेवटला. हाच मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे आणि गुणवंतीनुसारचा अर्थ आहे. आणि कुणाला जर संशय असेल तर मागचा व्हिडिओ मी तुम्हाला परत टाकणार आहे. शॉर्ट व्हिडिओ जो आहे माझा तो व्हिडिओ मी परत टाकणार आहे. तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की खरोखर मी जे बोललेलं होतं ते खरं ठरलेलं आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.